नमस्कार शेतकरी बांधवांनो. ऊसाला झेंडे काय येतात आज आपण ते पाहूयात. हा पहा 9205 हा व्हरायटी आहे ह्या ऊसाची आणि याला पूर्णतः या प्लॉटला ऊसाला झेंडे आलेले आहेत. तर हे ऊसाला झेंडे काय येतात तर नेमकं या ऊसाला झेंडे येण्याचे कारणे जास्तीचा पाऊस झाल्यामुळे आणि रात्री थंडी याचं प्रमाण ही जास्त असल्यामुळे आणि दिवसा टेम्परेचर असल्यामुळे टेम्परेचरचं जी व्हेरिएशन असतं त्या व्हेरिएशनमुळे ऊसाला झेंडे येतात. आणि त्या ऊसाला झेंडे आल्यामुळं ऊसातला जो गाभा आहे तो गाभ्यातला तो पोंग होत चाललेला असतो दिवसेंदिवस. त्यामुळे ह्या 9205 जी व्हरायटी आहे याला लवकरात लवकर कारखान्याला तर द्यायचं किंवा ही जात जी आहे ती याची बरेचसे लोक गाळप पण करतात. त्यासाठी याला लवकरात लवकर गाळप करून घेणं ही फार महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्याला उत्पन्नामध्ये 20 ते 30% याचं नुकसान होतं. आणि दुसरी व्हरायटी तुम्हाला इथं लगेच दाखवतो. 86-032 जी व्हरायटी आहे कोइंबतूर, याला येतात झेंडे पण थोडेसे कमी येतात. आणि हा 86-032 जी व्हरायटी आहे याला जरी कारखान्याला किंवा शुगर फॅक्टरीला जरी आपल्या 1.5-2 महिन्याला लेट जरी पाठवलो तरी काही प्रॉब्लेम नाही. पण याला पण 10 ते 15% लॉसेस होऊ शकतो ऊसाला झेंडे आल्यामुळं. त्यामुळं कुठलाही झेंडा आला तर लवकरात लवकर 1 ते 1.5 महिन्याच्या आत ऊस हा आपल्या शेताच्या बाहेर काढावा लागणार आहे 86-032 पण. आणि हा जो आहे 92-005 याला 1 महिन्याच्या आत काढलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर याचं नुकसान आपल्या शेतकऱ्यांना सोसावं लागणार आहे. धन्यवाद मित्रांनो.